नमस्कार. उद्या मैदान होते तुषार माने यांच्या वाढदिवसानिमित्त एक आदत एक बैल आणि हे मैदान होते चोराळे फाटीवरती. नक्कीच उद्या दोन मैदान आहेत. एक चौधरवाडी जिल्हा पुणे या ठिकाणी ओपनचं मैदान आहे आणि दुसरं मैदान जे आहे तुषार माने यांच्या वाढदिवसानिमित्त चोराळे फाटीवरती. नक्कीच या मैदानामध्ये एक टॉपचे बैल तर नाही येणार, टॉपचे 2-3 बैल येणार आहेत फक्त. बाकीची मैदानं पण आहेत, त्याच्यामुळे चौधरवाडीला बाकीचे पळणार आहेत. नक्कीच बक्कासूर कोणत्या मैदानामध्ये दिसेल तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये सांगूयाच तुम्हाला. नक्कीच आता ते आदत मैदान होतं, त्या मैदानामध्ये एक टॉपचे 15 पैरे आहेत, एक अंदाजित पैरे आहेत. पैरे चेंज पण होऊ शकतात, त्याच्यामुळे नक्कीच बघूया आदतचे पैरे. एक नंबरचा पायरा आहे कॅप्टन मेजर फॅन शेनवडीकरांचा मेजर आणि त्या मेजरसोबत पळतोय शिवराज भाऊ इंगवले कराडचा सरकार. नक्कीच हा पैरा मागच्या वेळेस झालेला, त्यावेळेस गाडीनं गुलाल घेतला होता. नक्कीच बघूया काय कमाल करते ही गाडी. 2 नंबरचा पैरा आहे प्रणव वाघवाडीचा सोन्या आणि त्याच्यासोबत पळतोय राजा फॅन्स क्लब पंढरपूरकरांचा राजा. ही सुद्धा गाडी पेडगावच्या मैदानामध्ये एक क्वार्टर फायनलला राहिलेली होती. त्या गाडी घासाघाशीत पराभव झाला. नक्कीच हाच पैरा होऊ शकतो त्या मैदानामध्ये. तिसरा पैरा आहे मंगळापूरकरांचा सर्जा आणि त्याच्यासोबत पळेल करवडीकरांचा वजीर. नक्कीच वजीर एक चांगला बैल आहे, सगळ्यांना माहीत आहे. काय करेल कमाल ते उद्याच्या मैदानातच समजेल. 4 नंबरचा पैरा आहे मुळशीकरांचा चिमटा आणि त्याच्यासोबत होमगाव कर्जतकरांचा बिसलेरी. मला वाटते चोराडे मैदानात हा बैल फायनलला होता, काहीतरी 3रा का 4था नंबर या बैलाला आला. हाच पैरा होता. नक्कीच हाच पैरा जुळून येतोय त्या मैदानामध्ये, कारण की चोराडे फाटीवरती एक चांगला बैलांना कस बघायला मिळतो. नक्कीच 5 नंबरचा पैरा आहे गारेवाडीकरांचा गुरु आणि त्याच्यासोबत पळतोय जरेवाडीकरांचा शंकर. ही सुद्धा जोडी एक सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय पळत होती. नक्कीच 6 नंबरचा पैरा निमगावकरांचा शंभू आणि त्याच्यासोबत पळतोय कचरेवाडीकरांचा लारा माहीत आहे सगळ्यांना. तांबडा बैल आहे, कसा पळतो कसा पळ त्या बैलाचा संबंध महाराष्ट्र बघितला आहे त्या पैराचा. पण 7 नंबरचा पैरा आहे सदाशिवनगरचा साहेब्या आणि त्याच्यासोबत पळतोय कन्हेरकरांचा रॉकेट. बघूया काय कमाल करते ही जोडी. 8 नंबरचा पैरा आहे पाखऱ्या, तो शेवाळ्याबांचा नाही दुसराच पाखऱ्या आहे, त्याच्यासोबत पळतोय शंभू डॉन. 9 नंबरचा पैरा आहे चरेगावकरांचा कारगिल आणि त्याच्यासोबत पळतोय जेजुरीकरांचा लाडू. नक्कीच लाडू सगळ्यांना माहीत आहे, पण तो दुसरा लाडू आहे, जेजुरीचा लाडू आहे. तो लाडू नाही आहे, तो लाडू बहुतेक चौधरवाडीमध्ये पळेल. 10 नंबरचा पैरा आहे माळेगावकरांचा माऊली आणि त्याच्यासोबत पळतोय माळशिरसचा लक्की डॉन एक माळशिरसचा बैल सगळ्यांना माहीत आहे काय पळतोय. त्या बैलाची चर्चा नक्कीच होतेच, जाईल त्या मैदानात गुलाल असतोच. एक पैऱ्या वाचून चांगला जर पैरा मिळाला तर 1 नंबर. हा जसा कंदूरचा राजा कसा मिळतो टॉपच्या पैऱ्यात, तसा जर तो जर असेल ना तर नक्कीच तो पण कमाल करू शकतो. 11 नंबरचा पैरा आहे संभाजी नायकवडे यांचा राजा आणि त्याच्यासोबत पळतोय समाधान अवतरे यांचा मामा हा बैल आहे बरं का, काहीतरी वेगळा अर्थ काढाल तुम्ही, काही शहाणे नाही ती माणसं. 12 नंबरचा पैरा आहे तोच मास्तर आणि सम्राट माळशिरसच्या हिंद केसरीची ती जोडी. आणि ती जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी बघण्यात येईल, कारण की सम्राट मैदानात काल आणला नव्हता, कारण त्याला त्याच्यासाठी ठेवला आहे, कारण की उद्याचं मैदान आदतचं आहे. सम्राट आदतमध्ये चांगला पळतोय बरं का. 13 नंबरचा पैरा तोच पुसेगावचा घरचा साज पळेल चांद्या. चांगला ही गाडीला गॅस लागतोय आणि त्या गाडीला कौतुक करावं एवढं कमीच आहे, कारण की पुसेगावकरांचा विजय मेडिकल पुसेगाव यांचा घरचा साज आहे. चांगलीच बैलं पळत आहेत. नक्कीच संतुलन हे चांगलंच होते त्या जोडीचं. 14 नंबरचा आपला वेगाचा शेवट सर्जा तिथं येतोय. सर्जासोबत कोण पळेल? सर्जासोबत तोच त्यांचाच घरचा साज पळतोय बावऱ्या. खूप छान, कारण की चौधरवाडीला आपला नाणार नाही सर्जा, कारण की तिथं एवढं खूप लांबचा पल्ला आहे, त्याच्यामुळे काय सांगू जाईल सुद्धा. परंतु कन्फर्म झाले की सर्जाने बावऱ्या तिथं पळाला किंवा इथं पळाला तरी तो घरचाच साज पळणार आहे, कारण की पायऱ्याचं खूप मोठी अडचण येते चांगल्या बैलांना. 15 नंबरचा पैरा चटणी भाकरीचा बैल, काल सगळ्यांना माहीत आहे नाराज केले त्या बैलानं. नक्कीच 2 नंबरचा बैल घेऊन पळाले
परंतु बेकार वाटते, कारण की कसं आहे, घरणिकीचा राजा एक टॉपचा बैल आहे. जरी तो गरिबाचा म्हटलं म्हणा तुम्ही, परंतु तो बैल पळतो, ते धमक आहे. एक टॉपचा पैरा पाहिजे होता त्याचा. आणि नक्कीच घरणिकीच्या राजासोबत कोण पळतोय? घरणिकीच्या राजासोबत त्यांचाच घरचा एक बैल आहे, तोच त्याच्यासोबत पळतोय. आणि नक्कीच कमाल करेल तो. सगळ्यांना उद्याच्या मैदानातील आदत आणि चौदरवाडीच्या ओपनच्या मैदानात खूप साऱ्या शुभेच्छा, की त्यांनी मालकांचं नाव संबंध महाराष्ट्रात करावं. आणि हे एक अंदाजित पैरे होते. आणि बक्कासूरचा पैरा कोण असेल? बक्कासूरचा पैरा जो आहे तो विराट किंवा 22-11 सोन्या किंवा पिस्टन या तिघातच आहे. आणि तो कुठे पळतोय नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ आपण बनवूयाच. धन्यवाद.